जळगावमध्ये अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी प्रतिभा शिंदे आणि महापौर दीपमाला काळे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहे. महापौर दीपमाला काळे यांनी आधी स्वतःचं हॉटेल आणि शाळांचं अतिक्रमण काढावं आणि मग इतरांवर कारवाई करावी, असं प्रतिभा शिंदे यांनी म्हटलं. राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडत आहेत. आधीच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा आहे. या दरम्यान सुप्रिया सुळेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे पती सदानंद सुळे देखील उपस्थित होते. बांधकाम पाडण्यासाठी 24 तासांची नोटीस देणं ही गंभीर बाब आहे. महापालिकेनं कारवाई करताना समोरच्याला बाजू मांडण्याची पुरेशी संधी द्यायला हवी. ही प्रक्रिया केवळ तोंडी नसावी तर अर्थपूर्ण असावी, असं उच्च न्यायालयानं प्रशासनाला बजावलं. जुहूमधील नानावटीच्या मालकीचा आलिशान हेरिटेज लीला बंगला तब्बल 221 कोटींना विकला गेला आहे. मुंबईतील मौल्यवान वास्तू म्हणून ओळखला जाणारा 6 BHK प्रशस्त बंगला नूतनदास रिअॅल्टीनं खरेदी केला. 75 वर्षांपूर्वी बांधलेला हा बंगला हेरिटेज वास्तुकलेचं उत्तम उदाहरण आहे. ई-KYC नसल्यास शिक्षकांना मे महिन्यामध्ये वेतन मिळणार नाही, कारण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-KYC बंधनकारक करण्यात आलेलं आहे, असे आदेश शिक्षण विभागाने दिले. मात्र शिक्षण विभागानं ई-KYC करण्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ दिल्यानं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. या आर्थिक वर्षात भारताची मत्स्य निर्यात विक्रमी $8.28 अब्ज पर्यंत पोहोचली आहे. एकूण 19.32 लाख टनाची निर्यात झाली आहे. त्यात कोळंबीचा सर्वाधिक वाटा आहे. निर्यात गोठवलेल्या कोळंबीचा मुख्य वाटा असून कोळंबी निर्यातीचं मूल्य सुमारे $5.51 अब्ज इतकं झालेलं आहे. भायखळ्यातील राणीच्या बागेतल्या पर्यटकांची दिवसभराची संख्या 5 ते 10 हजारांवरून थेट 30 हजारांपर्यंत गेली आहे. त्यामुळे उद्यानाच्या मासिक उत्पन्नातही मोठी वाढ झाली. पेंग्विनमुळे उद्यानाला सुगीचे दिवस आलेले आहेत. बटर चिकनचा जगातील 100 चिकन पदार्थांच्या यादीमध्ये 6व्या स्थानावर समावेश करण्यात आला. ग्लोबल फूड गाईड टेस्ट एटलसनं एप्रिल 2026 मध्ये प्रकाशित केलेल्या यादीत बटर चिकनने हे स्थान पटकावलं.